माऊली, पैसा म्हणजे हातचा मळ असतो. आज आहे, उद्या हात धुतला की गेला. पण असा पैसा निघून गेला की मनुष्य सैरभैर होतो. पण जसजसे दिवस पुढे सरत जातात, काळ पुढे सरकत जातो, तेव्हा तो मळ परत हाती लागतोच. म्हणजे आपलं धन, पैसा पुन्हा आपल्याकडे येणार आहेच. परंतु त्यासाठी आपल्या प्रयत्नावर आणि भगवंतावर सुद्धा श्रद्धा हवी. आपल्याकडे काही नसताना आपण ज्या भगवंताचं स्मरण करत होतो, त्याचीच भक्ती तितक्याच श्रद्धेनं आपण यशस्वी झाल्यावर देखील करत राहिली पाहिजे. आणि या आनंदी परिस्थितीसाठी त्याचे आभार मानत राहिले पाहिजे. कारण हे समाधानी दिवस आपण त्याच्याच कृपेनं अनुभवू शकतो. आता प्रश्न हाच आहे माऊली, की हेमांगी आणि सुकीर्त पुन्हा हे सुखी जीवन अनुभवू शकतील का? आजवर आम्ही कधीही कुणाच्याही प्रगतीच्या आड आलो नाही. हा अपसमज करू नका. पुरे करा आक्रोश. तुमच्या या नाट्याला मी बळी पडणार नाही, समजलं? आणि आता मला माझे आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही बंधूच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही. आणि मुळात हे घर आता मला माझे वाटत देखील नाही. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? हेच, आता या घरातील माझे वास्तव्य कायमचे संपले आहे. माझ्या यजमानांनी मला मोठे आणि सुशोभित घर देऊ केले आहे. आता मला तुम्हा दोघांसोबत राहण्याची कदापि इच्छा नाही. हे काय बोलतोयस तू? असे नको करू. ही माझ्या बंधुविना अपूर्ण आहे. हे घर असे विभक्त होणे योग्य नाही. आपल्याला या घराने माया दिली, आपलेपणा दिला. आपल्याला नको ते मोठे घर. तुला माझे म्हणणे ऐकावेच लागेल. मी सांगतोय ते ऐक. आता या घरात आपण एकही क्षण थांबणार नाही, समजलं? अहो, सुकीर्त, नाही हे मांगी, ही देखील परीक्षेचीच घटिका आहे. असे खचून जाऊ नकोस. तू तुझ्या पत्नी धर्माचे पालन कर. यातच सर्वांचे भले आहे. सुकीर्त, आपल्या आयुष्यात वितुष्ट निर्माण झाले हे देखील नियतीचेच दान असावे कदाचित. जर तुझ्या लेखी अपराधी असेल तर मी क्षमा मागतो तुझी. परंतु एकच विनंती करतो, ज्या व्रतामुळे आपण या संपन्नतेचे, सुबत्तेचे भागीदार झालो आहोत, या व्रताचा विसर पडू देऊ नको. या ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड होऊ देऊ नकोस. आता त्या मला व्रताची अजिबात आवश्यकता वाटत नाही. त्या व्रताकडून जे प्राप्त करायचे होते ते करून झालंय.
त्यामुळे आता माझा आणि त्या व्रताचा काहीही संबंध नाही. हेमांगी, चल लवकर, विलंब होतोय. हेमांगी, चला चला. वा, किती सुखावह आहे सारे. हे सुख ऐश्वर सारे काही स्वप्नवत जणू, आणि तेही स्वतः मी कमावलेले. मला तरी हे कटू स्वप्न असल्यासारखे भासते आहे. हे ऐश्वर्य, ही सुबत्ता कुठून आली? एक घर मोडून, ही जीवाभावाची नाती तोडून. आणि असे असेल तर काय मोल या संपन्नतेचे? आल्यापासून आम्हाला जराही स्वस्थता लाभलेली नाही. हेमांगी, अगं, सृष्टीचा अलिखित नियमच आहे. आपल्याला काही नवीन प्राप्त करायचे असेल तर हाती असलेले त्यागावेच लागते. आपण आपल्या तत्कालीन जीवनाचा त्याग केला म्हणून तर हे सारे मोठे सुख, इतका मान सन्मान प्राप्त झाला. हा, आणि अजूनही आपण त्या घरात राहिलो असतो तर बंधूच्या आज्ञेनुसार केवळ समाजसेवाच केली असती. त्या दयाबुद्धीने हे सारे काही प्राप्त झाले असते का, मला सांग. हा, बघच तू, आपण हे जे काही प्राप्त केले आहे ना, ते बंधू कधीच प्राप्त करू शकणार नाही. आणि माणसाला आस कशाची असते? प्रगतीची, सुखाची. मग हे सारं तुझ्यासाठीच प्राप्त केलंय, मग दुःख कशाला बरं? किती सहज तुम्ही तुमची बाजू मांडली. परंतु हा विचार केलात का की ही परिस्थिती एकसारखी राहत नाही? जसे तुमचे दुःख चिरकाल टिकले नाही तसेच या सुखाचे नाही का? आणि आपण तरी आश्वासन देऊ शकता का की या विचारांनी, या मार्गांनी मिळवलेले सुख असेच अबाधित राहील? परमेश्वरा, तुम्हाला योग्य काय अयोग्य काय हे कधी समजणारे कुणाच ठाऊक. जे आहे त्याचा उपभोग न घेता तुम्ही केवळ भूतकाळातच रममाण होणार. जे आपण सोडून आलो आहे त्याचा तुम्ही शोक करत बसणार, यातच तुम्ही धन्यता मानणार. माझी इतकीच अपेक्षा आहे की परमेश्वर तुम्हाला सद्बुद्धी देऊ. आणि मी ईश्वराकडे प्रार्थना करते की त्याने आपणास विवेक बुद्धी द्यावी. अवंती, तुझा चेहरा असा खिन्न का? आज किती मांगल्याचा दिवस आहे, प्रसन्न क्षण आहे. ललिता पंचमीची पूजा आहे आज. आजचा दिवस कसा विसरेन? आजवर देवीचा नैवेद्य कधीही मी एकटीने केलेला नाही. हेमांगी कायम सोबत करायची, परंतु आज मात्र क्षणोक्षणी तिची आठवण येते आहे. अगदी मनातले बोल. आज त्यांना येथून जाऊन 2 वर्षे झाली, परंतु त्यांनी एकदाही आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. का नसेल वाटले त्यांना आपली विचारपूस करावी? या 2 वर्षात किती काय काय झाले. आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाले, सुबत्ता आली. हे सर्व ललिता पंचमीच्या व्रतामुळे. पण मला याची देखील खात्री वाटत नाही
की सुकीर्त त्याच्या घरी ही पूजा करीत असे. जे काही असेल आपण अपेक्षा करूया देवी त्यांच्या सर्व चुका पोटात घेईल आणि त्यांचे कल्याण करेल. अहो आलात तुम्ही. आजची तिथी तरी बघा. ललिता पंचमीचे व्रत करायला हवे आज. आधी मी काय सांगतो ते ऐक. मला खूप भूक लागली आहे, मला भोजन वाट. भोजन? अहो तुम्हीच बघा, घरात अन्नच काय, दुधाचा साधा थेंबही नाही. तुम्ही काही आणले असेल तर द्या, मी पटकन रांधून वाढते. हा परमेश्वरा, काय भयानक परिस्थिती ओढवलीस आमच्यावर. घरात होते नव्हते तेवढे सगळे विकून टाकले. जगण्यासाठी केवळ स्वतःला विकायची घटिका जवळ आली आहे. 2 वर्षापूर्वी या ठिकाणी धनाच्या राशी होत्या. द्रव्य असं लोळून पडत होतं. आणि आज कुठून आणू द्रव्य, कुठून आणू, कसे जगू देवी. आम्हाला जगवू शकत नसशील तर तूच आमचं आयुष्य संपवून टाक परमेश्वरा. काय शोधता आहात तुम्ही? घरात अन्नाचा कण देखील उरलेला नाही. माहित आहे मला. उगीच वाटते की देवाची कृपा झाली, आपल्यावर उपकृत होऊन आपल्या येथे काही धान्य पुरवले तर. उगाच बाळ कल्पना रंगवू नका. सत्य स्वीकारा. घरात धान्य कसे आणता येईल याचा विचार करा. अशी पोटाला वस्त्र गुंडाळून आपली भूक नष्ट नाही होणार. हो माहित आहे, परंतु आज मी चंग बांधलाच आहे. आज मी तुझ्यासाठी काहीतरी धान्य घेऊनच येईन. तो पाहतोच आहे सारे. इतकाही निष्ठुर नाही तो. आणि ह्या कठीण प्रसंगात देखील आपल्या माथी हे छप्पर आहे, हेही नसे थोडके. आहे का कोणी घरात? ऐकलेस ऐकलेस, कुणीतरी यजमान आलंय. माझी मनीषा खरी ठरली. निश्चितच पूजेचे कार्य आलेले असणार. चल. प्रणाम. सांगा, मी आपली काय सेवा करू इच्छितो? सेवा? आधी या घरातले आपले वास्तव्य हलवा, एवढीच सेवा करा आमच्यावर. हे काय बोलताय आपण? पण आपण कोण आहात? आम्ही कोण आहोत यापेक्षा आम्ही इथे का आलो आहोत हे जास्त महत्वाचं. आजपासून हे घर, ही जागा आमची आहे. हे पहा, हे अशक्य आहे. सावकार दिव्यराव यांनी ही जागा आम्हाला भेट म्हणून देऊ केली. तेच, त्यांनाच भली मोठी रक्कम देऊन ही भेट आम्ही आमच्या पदरी घेतली. तेव्हा या वास्तूचे अधिकृत मालक आम्ही आहोत. आता आमच्या घरातून चालते वा. सावकारांनी मला न विचारता असा निर्णय कसा घेतला?
तुम्ही चला माझ्या बरोबर, आपण तेथे जाऊन निर्णय घेऊ. चला. हे बघा, चर्चा करावयास आमच्याकडे सवड नाही, परंतु जर विलाजच नसेल तर मग मात्र तर मग काय कराल? हा, सांगा ना, काय करणार आहात? अहो, थांबा. सोडा सोडा त्यांना. आजवर यांच्यावर कुणी हात उचलला नाही, आपण देखील तसे करू नये. आपण म्हणत आहात तर आम्ही इथून निघून जातो. सूर्यास्ताच्या आत ही वास्तू आम्हाला रिकामी हवी. आलं का लक्षात? हो. चला. हेमांगी, आपण असे कोणते पाप केले की आपलं आयुष्य या वळणावर येऊन थांबलंय? आणखी काय, आपल्याच कर्माची फळं भोगतोय आपण. जे पेराल तेच उगवेल. काही वर्ष झाली ना आपण आपल्या देवाची पूजा केली, ना मी माझ्या देवीचे व्रत केले. पित्या समान बंधूचा आशीर्वाद नाकारून आपण आपलं घर सोडलं. त्यामुळेच ही परिस्थिती ओढावली आपल्या. सत्य आहे, यश आणि प्रसिद्धीच्या जोमात मी नको ते करून बसलो. हेमांगी, 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 काय झालं? उठ हेमांगी, कुणी आहे का इथे? हेमांगी, हेमांगी, डोळे उघड. हेमांगी, कुणी आहे का इथे? माझ्या पत्नीस पाणी हवे आहे. हेमांगी, हेमांगी, डोळे उघड. हेमांगी उठ. हेमांगी उठ ना. हेमांगी डोळे उघड. हेमांगी, बरं वाटतंय? हे घे, पाणी पी. बरं वाटतंय हेमांगी? महोदय धन्य. माऊली, आपण स्वतःला कधी आरशात बघितलंय का? आता तुम्ही म्हणाल आम्ही तर आरशात रोजच बघतो, पण तसं नाही. मनाच्या आरशात बघितलंय का? तो आरसा आपल्याला आपलं खरं रूप दाखवतो, आपल्या चुका अगदी स्पष्टपणे दाखवतो. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यात किमान स्वतःशी तरी प्रामाणिक राहिलं पाहिजे. स्वतःच्या नजरेत मान उंचावून जर जगायचं असेल तर आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे, तरच आपली प्रगती होते. अगदी दिगंत प्रमाणे तो स्वतःशी प्रामाणिक राहिला आणि त्याचं आचरण देखील चांगलंच आहे. आणि सुकीर्तचं काय झालं ते आपण बघितलंच. केवढं ते ऐश्वर्य मिळवलं, पण देवाचे आभार मानले नाहीत, त्याचं विस्मरण केलं आणि त्यामुळे त्या कर्माचे भोग भोगावे लागलेच. आपल्या अविचारी वागण्याचा आणखी किती त्रास या सुकीर्त आणि हेमांगीला भोगावा लागेल ते काळच ठरवेल. भेटूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका.